मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। आज दिल्लीमध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत आजपासून आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचारासाठी आज फडणवीस दिल्ली दौऱ्यावर जात आहेत। दिल्ली विधानसभा प्रचारासाठी फडणवीसांचे आज रोड शो आहेत, प्रचार सभा होणार आहेत आणि 31 जानेवारीपर्यंत मुख्यमंत्री त्यामुळे दिल्लीमध्ये असणार आहेत। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खुना सध्या आपल्याबरोबर थेट दिल्लीमधून जोडल्या गेल्यात। उर्वशी, आज राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीमध्ये येत आहेत। दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या प्रचारांमध्ये आज फडणवीसांचा झंझावात पाहायला मिळणार आहे, रोड शो होणार आहे, जाहीर सभा होणार आहेत, काय नेमकं नियोजन आहे? महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः राजधानी दिल्लीत येणार आहे आणि पहिली त्यांची जी सभा होणार आहे ते म्हणजे परवेश सिंग वर्मा, जे अरविंद केजरीवाल जे दिल्लीचे मुख्यमंत्री होते आणि आम आदमी पार्टीचे चीफ आहेत, त्यांच्या समोर जे कंटेस्ट करतायत भाजपकडून, म्हणजेच परवेश सिंग वर्मा, त्यांच्या जाहीर सभा आणि त्यांच्या एरियामध्ये असणार आहेत। देवेंद्र फडणवीस नुसतं महाराष्ट्राच्या जनता किंवा मराठी जनता जे दिल्लीकर आहेत त्यांच्यासाठीच नव्हे तर इकडे सगळे जी दुसरी जनता आहेत त्यांनाही संबोधित करणार आहेत। पहिली जी जाहीर सभा आहे ती चौगले पब्लिक स्कूल, त्याच्यानंतर विजेंद्र गुप्ता त्यांच्यासाठीही ते कॅम्पेनिंग करणार आहे आणि तिथेही रोड शो होणार आहे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात 2 ते 3 लाख असे इकडची जनता आहे जी मराठी आहे, महाराष्ट्रीयन आहे, त्यांना ते संबोधित करणार आहे रात्री 8 वाजता, संध्याकाळी 8 वाजता। तर असे हे आजचा कार्यक्रम आहे देवेंद्र फडणवीस यांचा। त्याच्याच बरोबर जे आपण बघितलं तर दुसरे जे नेते महाराष्ट्रामधून येत आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्या भेटीगाठी राजधानी दिल्लीत होतात का, किंवा इकडचे जे श्रेष्ठी आहेत, भाजप श्रेष्ठी जे आहेत त्यांच्याबरोबर दुसऱ्या मीटिंग्स होतात का, हेही बघणं गरजेचं आहे। कारण की 3 दिवसीय हे असे दौरा आहे आणि ज्या प्रकाराने महाराष्ट्राचा एक कमाल भाजपने दाखवलं देवेंद्र फडणवीस यांच्या लिडरशिप अंडर, तसंच कमाल आता राजधानी दिल्लीतही बघायला मिळेल का आणि नेमकं इथे येऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय बोलतात। बटेंगे कटेंगे सारख्या ज्या स्लोगन्स होत्या, एक है तो सेफ है, ज्या स्लोगन्स होत्या ज्या महाराष्ट्रामध्ये चालल्यात त्या इकडच्या जनतावर जादू करणार का, हे पाहणं गरजेचं आहे। निश्चितच उर्वशी, अशा संपर्कात राहा दिल्लीमध्ये आज, त्यामुळे महत्त्वाच्या घडामोडींवर आपल्याला लक्ष कायम ठेवायचंय।